झुंजारची मुलुखगिरी बाबूराव अर्नाळकर. प्रकरण 7. प्राणावर बेतले होते पण. त्यांचा तो बेत ऐकताच विजया विचार करू लागली होती. तिला एक मार्ग सुचला आणि ती आपल्या मोटारीच्या मागे असलेल्या सामानाच्या पेटीत दडी मारून बसली. पूर्वी एकदा एका नादिया नावाच्या तरुणीने झुंजारच्या नकळत त्याच पेटीतून प्रवास केला होता. आत बसून तिने झाकण ओढून घेतले. बदमाशांना तिचा संशय येण्याचे कारण नव्हते. झुंजार एकटाच त्या ठिकाणी आला होता अशी त्यांची ठाम समजूत होती. त्यांनी बेशुद्ध झुंजारला मोटारीत घातले व ती सुरू केली. ते दोघे बदमाश आताही बोलत होते, पण त्यांचे बोलणे विजयाला ऐकू येत नव्हते. तिला ते बोलण्याची आवश्यकताही नव्हती, कारण तिला त्यांचा बेत समजला होता. फक्त आपणाला त्या दोघांपैकी एकाचे तरी नाव समजायला हवे होते असे तिला वाटत होते. लवकरच मोटार डोंगरावर चढू लागली आणि ते तिने लागलीच ओळखले. आता निर्वाणीचा क्षण जवळ आला होता, त्यामुळे ती अतिशय सावध होती. नंतर ब्रेक दाबण्याचा आवाज झाला आणि ती आता डोंगर माथ्यावर उभी करण्यात आली आहे हे तिच्या लक्षात आले. आता पुन्हा तिला त्यांचे बोलणे ऐकू येऊ लागले. आता फक्त याला ड्रायव्हरच्या जागी बसवायचे आणि ब्रेक सैल करून मोटार पाठीमागून ढकलायची की आपले काम झाले. धेनुपाळ म्हणाला, मला हे आवडत नाही. गुरुनाथ म्हणाला, आपण या मोटारीत बसलो होतो हे कुणी पाहिले असले तर? तू एखाद्या भित्र्या भागूबाईप्रमाणे नाना शंका कुशंका काढीत आहेस. धेनुपाळ तिरस्काराने म्हणाला, मध्यरात्रीच्या अंधारात आपणाला पाहावयास कोण येणार? गुरुनाथ, तू खाली उतर. विजयने ते नाव ऐकले आणि लक्षात ठेवले. नंतर तिला त्याच्या धापांचा आवाज ऐकू आला आणि त्यावरून त्यांची बेशुद्ध झुंजारला मोटार चालविण्याच्या जागेवर बसवण्याची खटपट चालू आहे हे तिने ओळखले. तिने इंजिनाचा आवाज ऐकला. मोटारीला लावलेला ब्रेक काढून घेण्यात आला आहे हे ओळखले. बदमाशांची सर्व सिद्धता झाली होती. आता मोटार पाठीमागून ढकलण्यास मला मदत कर. धेनुपाळाचे बोलणे तिने ऐकले. विजया घाबरली नव्हती. ती आपली कामगिरी बजावण्यात अधीरबंदी होती. त्यावेळी दाट अंधकार पसरला होता. ही गोष्ट तिच्या दृष्टीने फायदेशीर होती. ती पाठीमागल्या पेटीतून बाहेर पडून त्या दोघांना दिसणार नाही अशा प्रकारे मोटारीच्या आतल्या भागात शिरली. त्याचवेळी उतरणीवर लागलेल्या मोटारीला वेगही आला होता. झुंजार मोटार चालविण्याच्या जागेवर अस्ताव्यस्त पडला होता. मोटार आता अधिकच वेगाने धावत होती. मोटारीच्या पुढील दिव्यांच्या प्रकाशात समोरच्या कड्यावर घातलेले लाकडी कुंपण तिला दिसत होते. तो भयंकर वाडा वेगाने जवळजवळ येत होता. विजयने पाठीमागून झुंजारवर वाकून ब्रेक घेतला आणि डाव्या हाताने मोटारीचे चाक वळवले. मोटार कड्यापासून एका इंचावरून उजवीकडे वळली. मोठ्या कौशल्याने विजयने मुख्य धोका तर टाळला होता. त्यानंतरचे काम सोपे होते. उतरणीवरून खाली गेल्यानंतर विजयने ब्रेक दाबून एका मिनिटाकरता मोटार थांबवली व झुंजारला बऱ्याच कष्टाने बाजूला सरकवून तो मोटार चालविण्याच्या जागेवर व्यवस्थित बसली. तिला त्या दोघा खुनी मारेकऱ्यांपासून शक्य तितके दूर जावयाचे होते. इकडे त्या दोघा बदमाशांची गाळण उडाली होती. ते मोटार खाली आदळण्याचा आवाज ऐकण्यासाठी अगदी कान लावून उभे होते, पण त्यांना तो आवाज ऐकावयास मिळाला नव्हता.
ते मोटारीच्या पाठीमागल्या छोट्या लाल दिव्याकडे पाहत होते. तो दिवा उजवीकडे वळताना त्यांना दिसला व नंतर तो प्रकाशही दिसेनासा झाला. हे असे झाले कसे? धेनुपाळ चिडून म्हणाला. याचा अर्थ झुंजारने आपणाला फसविले. घाबऱ्या आवाजात गुरुनाथ म्हणाला. त्याने बेशुद्धीचे ढोंग केले होते. आपण आता साफ बुडालो. तुझे म्हणणे चुकीचे आहे. झुंजार बेशुद्ध होता याबद्दल मी खात्री केली होती, धेनुपाळ म्हणाला. तर मग तो वाचला कसा? गुरुनाथने विचारले. तो कदाचित ऐनवेळी शुद्धीवर आला असेल किंवा ती मोटार पुढे जाऊन खाली कोसळली असेल, धेनुपाळ म्हणाला. आपण खाली जाऊन काय घडले याबद्दल खात्री करायला हवी. ते दोघे पाऊलवाट्याने खाली उतरले, पण त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खाली कोसळलेली मोटार दिसली नाही. झुंजार त्यांच्या पंजातून निसटला होता, पण तो चमत्कार कसा घडला हे त्यांना समजत नव्हते. ते तेथूनच असलेल्या पाऊलवाटेने हरकिसन दासाच्या वाड्याकडे निघाले. घाबरलेला गुरुनाथ सारखे झुंजार आता सूट घेणार म्हणून बोलत होता व चिडलेला धेनुपाळ त्याला शिव्या हसडून गप्प बसविण्याचा प्रयत्न करीत होता. ते वाड्यात पोहोचले तेव्हा दोघांच्याही मनात एकच विचार थैमान घालीत होता. आता झुंजार काय करणार? इकडे विजयने सुमारे 5 मैल दूर गेल्यानंतर एका ओढ्याजवळ मोटार थांबवली व झुंजारच्या तोंडावर थंड पाण्याचे जोराचे हबके मारून त्याला ती शुद्धीवर आणीत होती. झुंजार हळूहळू शुद्धीवर आला. विजू, तू हे काय चालविले आहेस? त्याने विचारले. आपण कुठे आहोत आणि माझे डोके असे ठणकते का? विजयने त्याला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा तो तिच्याकडे आदराने पाहत म्हणाला. विजू, माझ्या मूर्खपणामुळे तुला भलताच धोका पत्करावा लागला. तू हे सर्व कसे साधलेस तेच मला समजत नाही. त्यात विशेष असे काहीच नव्हते. ते दोघेही बदमाश सुशिक्षित दिसत होते. त्यांनी महारुद्राचे नाव घेतले तेव्हा त्यांनीच महारुद्रावर आपणावर ठार करण्याची कामगिरी सोपवली होती हे उघडच आहे. तर मग त्यांनी महारुद्राला भोगीलालच्या घरात भेटाव्यास बोलावले होते आणि ते जवळपासच राहत असावेत. इतकेच नव्हे तर ते हरकिसन दासच्या वाड्यातून आले असावेत यात शंका नाही. झुंजार म्हणाला. आता ते बरेच घाबरलेले असणार तेव्हा त्यांना याच वेळी भेटायला हवे. निदान आज रात्री तरी तसले काही करावयाचे नाही. मी तुम्हाला आता घरी घेऊन जाणार आहे. तुमच्या मस्तकाला दुखापत झाली आहे, विजया म्हणाली. तसल्या क्षुल्लक दुखापती कोण जुमानतो? झुंजार बेदरकारीने म्हणाला. आणि अद्याप एक सुद्धा वाजलेला नाही. तेथून हात हलवीत परत जाण्यात काही अर्थ नाही. निदान हरकिसन दासाचा वाडा तरी पाहायला हवा. झुंजारने त्या भागाची व्यवस्थित माहिती मिळवली होती. त्यामुळे थोड्याच अवकाशात त्यांनी आपली मोटार हरकिसन दासाच्या वाड्याजवळ नेली आणि तेथेच एका झुडपाआड ती दडवून तो विजयेसह आवाराभोवती असलेल्या उंच भिंतीजवळ पोहोचला. त्या भिंतीसभोवती प्रदक्षिणा घालून पाहणी केल्यानंतर त्याने सामानाच्या जागेतून एक मजबूत व बराच लांब दोर बाहेर काढला. त्या दोराला प्रत्येक फुटाच्या अंतरावर गाठी मारलेल्या होत्या. त्याने त्या दोराच्या एका टोकाला फास तयार करून तो दोर उंच फेकून फास वरच्या एका खिळ्यात अडकविला आणि त्या दोराच्या शिडीवरून ते जोडपे वर चढले व नंतर तो दोर पलीकडच्या बाजूला सोडून खाली उतरले.
आपण आत तर प्रवेश केला, झुंजार म्हणाला. पण विजू यापुढे अगदी हलक्या आवाजात बोलायचे आणि अतिशय सावध राहावयाचे हे लक्षात ठेव. तेथे वाढलेली झुडपे तुडवीत ते जोडपे पुढे गेले तेव्हा त्यांना मध्यभागी बरीच झाडी व त्या झाडीत लपलेली एक इमारत अस्पष्ट दिसली. ते आणखी पुढे गेले तेव्हा त्यांना त्या इमारती सभोवताली पाण्याने भरलेला खंदक दिसला. विजू या खंदकावरूनच आतल्या वाड्यात काही रहस्यमय प्रकार घडत असावा असे सिद्ध होते. मला तुमचा तर्क पटत नाही, ती म्हणाली. जुन्या काळाची आठवण म्हणून हा खंदक तसाच राहू देण्यात आला असावा. कदाचित त्या हरकिसन दासाला एकांतवासाची आवड असेल. माणूस कितीही विक्षिप्त असला तरी हजारो रुपये खर्च करून तो असला खंदक पूर्वीप्रमाणे राहू देणार नाही आणि सध्याच्या जगात तर असला प्रकार न शोभणारा आहे. मी या खंदकातून पोहत पलीकडच्या बाजूला जाणार आहे. पलीकडच्या वाड्यात काय चालले आहे हे पाहून मी अर्ध्या तासात परत येतो. निदान आज रात्री तरी मी तुम्हाला एकट्यांना कुठेही जाऊ देणार नाही, विजया म्हणाली. मीही तुमच्याबरोबर तेथे येणार. विजयने आपले पातळ व्यवस्थित खोचले आणि केसांवरून एक रुमाल बांधला. झुंजार आपले कपडे उतरवित होता तेव्हा त्याला उंदरासारखा एक प्राणी त्या खंदकातील पाण्यावर तरंगताना दिसला. आणखी एका क्षणातच त्यांना दुसरा एक मृत प्राणी पाण्यावर तरंगताना दिसला. विजू, या पाण्यात कोणी विष तर मिसळविले नसेल? आता मात्र तुमची कमाल झाली, विजया म्हणाली. या एवढ्या मोठ्या पाण्यात कोण आणि कशासाठी विष कालवणार? ती सहज पुढे गेली आणि खंदकाच्या काठावर वाकून तिने आपला एक हात पाण्यात बुचकळला. पण त्याबरोबर ती मोठ्याने ओरडली आणि दुसऱ्या हाताने आपला तो हात घट्ट पकडून ती बाजूच्या गवतावर गडबडा लोळू लागली. विजू, आवाज करू नकोस. तुला असे झाले आहे तरी काय? पायात काहीतरी होते व ते मला चावले. माझा सर्व हातच गळून पडला आहे, ती म्हणाली. झुंजार अतिशय सावधगिरीने त्या खंदकाजवळ वाकला आणि त्याने आपल्या हाताचा त्या पाण्याला हळूच स्पर्श केला. त्याबरोबर त्यालाही जबरदस्त धक्का बसला. तुम्हालाही काही चावले काय? विजयने विचारले. मला वाटते खंदकात पाणसर्प असावेत. नाही विजू, पाण्यात विजेचा प्रवाह सोडण्यात आला आहे. या वाड्यात काहीतरी भयंकर रहस्य दडी मारून बसले आहे. म्हणूनच या पाण्यात विद्युत प्रवाह सोडण्यात आला आहे. त्या हरकिसन दासाने या झुंजारला युद्धाचे आव्हानच दिले आहे. पण आता काय करायचे? विजयने विचारले. सध्या तरी काहीच करता येणार नाही, झुंजार आपले कपडे अंगावर चढवीत म्हणाला. वाड्यात राहणारे सैतान अतिशय घातकी आहेत हे आता सिद्धच झाले आहे. तेव्हा उद्या येथे आपण परत येऊ आणि त्यावेळी चढाई करण्याची माझी चांगली तयारी असेल. ते पुन्हा त्या दोरीच्या शिडीवरून त्या भिंतीवरून पलीकडच्या बाजूला गेले आणि मोटारीत बसले. तेथून 2 मैल गेल्यानंतर विजया म्हणाली. मला वाटते आपण आनंदरावांची मदत घ्यावी. तुझ्या आनंदरावांना पुरावा हवा असतो. शिवाय हरकिसन दासाच्या खाजगी जागेत आपण शिरलो हा त्यांच्या दृष्टीने गुन्हा ठरेल. विजू, हे खाजगी युद्ध आहे तेव्हा हे रहस्य आपणच शोधून काढायला हवे. पण हे काय? झुंजारने अचानक ब्रेक दाबून मोटार उभी केली होती आणि विजयने दचकून विचारले. काय झाले? म्हणजे तू ते पाहिले नाहीस? मोटार पाठीमागे घेत झुंजार म्हणाला. आपण आता एका गवताच्या गंजीवरून पुढे आलो. त्या गंजीत एक प्रेत पडले आहे.
झुंजार खाली उतरला आणि त्या गंजीजवळ गेला. गवतातून एक प्रेत अर्धवट बाहेर आले होते. रात्रीच्या वेळी मोकाट फिरणाऱ्या गुरांनी गंजीवर हल्ला केल्यामुळेच ते आत दडविलेले प्रेत अर्धवट बाहेर आले होते. त्या प्रेताच्या मस्तकावर पिस्तुलाच्या गोळीची जखमही झाली होती. भोगीलाल झुंजार स्वतःशीच म्हणाला. मी बाहेर येऊ काय? विजयने मोटारीतून विचारले. नको, तू पाहण्यासारखे ते दृश्य नाही, झुंजार म्हणाला. ते प्रेत हेतुपूर्वक या गंजीत दडविलेले होते. ते भोगीलालचेच आहे. या योगायोगाला म्हणावयाचे तरी काय? विजया आश्चर्याने म्हणाली. भोगीलालचे प्रेतही तुम्हीच शोधून काढलेत. आता ही गोष्ट आपण पोलिसांना कळवायला हवी. झुंजार पुन्हा मोटारीत बसला आणि ती सुरू करीत म्हणाला. मला पोलिसांना काहीही कळवायचे नाही. पोलिसांची चेष्टा करण्यासाठी मीच ते त्या ठिकाणी दडविले होते असे ते म्हणतील. शिवाय मीच ते दोन्ही खेपेला शोधून काढावे ही गोष्ट कुणालाही संशयास्पद वाटेल. आता ते जवळजवळ उघडेच पडले आहे, तेव्हा ते कोणाला तरी दिसेल व तो माणूस पोलिसांना कळविल. पण हे फार भयंकर प्रकरण दिसते. मला वाटते आपण यात न पडणे बरे, विजया म्हणाली. तू वेडी आहेस, झुंजार म्हणाला. आपण त्यांना सोडले तर ते थोडेच स्वस्थ बसणार आहेत. तेव्हा ते काही हालचाल करण्यापूर्वीच आपणच त्यांच्यावर हल्ला चढवायला हवा. मी उद्या रात्री त्यांच्यावर चढाई करणार आहे. आणि झुंजारने भरवेगाने आपली मोटार मुंबईकडे नेली. झुंजारची मुलुखगिरी. बाबूराव अळणारकर. प्रकरण 7. प्राणावर बेतले होते पण येथे समाप्त.